जो देवाचा भक्त तो सशक्त, असं काहीसं आमदार किशोर अप्पांच्या बाबतीत म्हणावं लागेल. पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सुविधा तर त्यांनी आणल्याच, परंतु मंदिर, तीर्थक्षेत्रांचा विकासही त्यांनी करून दाखवला. पाचोरा राम मंदिरासाठी त्यांनी 5 कोटी रुपयांचं काम सुरू केलं. भडगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराकरिता 3 कोटी रुपये आणि श्री क्षेत्र कनाशी येथील महानुभाव मंदिराकरिता 1,19,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून सगळ्यांनाच आपलंसं केलं. सावखेडा भैरवनाथ महाराज देवस्थानाकरिता 1,75,00,000ची भरीव तरतूद करून ते काम त्यांनी पूर्णत्वास सुद्धा नेलं. लोहटार येथे चतुर्भुज नारायण परिसर विकासाकरिता 1,68,00,000चा निधी त्यांनी मंजूर करून आणला आहे. माहेजी येथील मंदिर परिसर विकासासाठी तब्बल 2.5 कोटींचा निधी व पिंपळगाव हरेश्वर येथील श्री गोविंद महाराज मंदिराकरिता तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी आमदारांनी मंजूर करून आणला आहे. देव पावला हेच म्हणावं लागेल. बांबरूड महादेवाचे येथील महादेव मंदिर पर्यटन विकास योजनेतून विकासासाठी निधी व बाळक येथील मंदिर, काकणबर्डी मंदिर तसंच भडगाव शहरातील साई मंदिर विकासाकरिता प्रस्ताव प्रस्थापित करून किशोरप्पांनी समस्त साई भक्तांची श्रद्धा जाणली आहे. लोकांच्या भावभावनांची कदर करणारा हा नेता विरळाच. दमदार नेतृत्वाची दमदार कामगिरी यालाच म्हणावं लागेल. म्हणूनच म्हणते, पुन्हा शिवसेना, पुन्हा धनुष्यबाण आणि पुन्हा किशोर अप्पा पाटीलच.